सुमे, काय झालंय? सुमे, तू शांत हो बघू आधी. पाहिलं तात्याने असं का केलं रे? त्यांना माझी काहीच काळजी नाही का? अगं तात्यांना तुझीच काळजी असते काय? मग असं का केलं? आलं असेल काहीतरी काम. तुझ्या डोळ्यात पाणी येईल असं कधी करतील का तात्या? सुमे, तू शांत हो बघू आधी. पायलट माझ्या मनात लय लागलंय र. तात्याला खरंच माझी काय काळजी नाही बघ. सुमे, आता काहीही बोलू नकोस तात्यांना. उद्या शांतपणे नीट बोलूया त्यांच्याशी. मी सांगतोय ना. सुमे, मला जरा उशीर झाला काय का? पण तरी सुद्धा सायकल नाही मी आणल्या. तात्या सुमे, तात्या चला आत. आधी आपण तपासणी करून घेऊयात. चला, सगळी वाट बघायला लागले. चल. अरे वा, आले की सुरेशराव. बरं झालं आला. चला आता लवकर. काय म्हणला? तुम्ही चला. शिकला की चांगलंय चांगलंय. कसं आहे, हसलं की ना सगळे निम्मे आजार पळून जातात. डॉक्टर साहेब, तुमची हसायची भानगड काय आहे की नाही ती मला आत्ता कळाली बघा. चला जाऊया. चला चला सुरेश, जाऊ. तपसून घे. चला. बसा. काय कुठं काय झाले होते? हा, का महत्वाचं. तुमच्या डोळ्यात तर. अहो, माहिती मला डॉक्टर साहेब. हे तुमच्या माझ्यातच राहू द्या. बाहेर काय कोणाला बोलू नका बरं का. पण लवकरात लवकर उपचार केला पाहिजे. 15 दिवसांत तुमच्याकडे येतो उपचारला. आता काय बोलू नका कोणाला पण. घरच्यांना काळजी नको म्हणून. हा ना. हा, ठीक आहे, जशी पेशंटची इच्छा. डॉक्टर काय झालं? अगं काय नाही सुमे, उगाच काय काळजी करू नकोस बघ. उग माझ्यामुळे सगळ्याचा खोळाबा. चला नको आपलं, चला. असं द्या हो, आपल्या माणसासाठी थांबावं लागलं त्यात चुकीचं काय आहे? ती बी खरंय म्हणा, पण आता मला निघायला पाहिजे. मला खानावळीची तयारी केली पाहिजे ना आता. उग कामाची माणसं उपाशी नको ठेवायला. सुमेचा नियम आहे, नको मोडायला. हा, चला आता जाऊ. चला चला. येतो. धन्यवाद. या. सोने मॅडम, निघू का आता? देणार ठेवा बरं का मला. काय म्हणाला? काय नाही, निघूया. चल. कदम साहेब, जातो साहेब. हा बघा की. अहो, भाऊबीजला समर साहेबांनी घेतलंय सुमीची भाऊबीज म्हणून. नव खट गाड्या आहे. आता टायमिंग बरोबर कळणार मला. आणि बघा की ह्याच्यात तारीख पण आहे. अहो बघा. अरे हो, आरोग्य शिबिराच्या नादात आहे ना, आमच्या लक्षात नाही राहिलं बघ. पण भारीतलं गाडा घेतलंय बरं का, हो की नाही? खरंच की राव. हा मग, मी भारीच माणूस आहे, जबाबदार माणूस, महत्वाचा माणूस. आज तर लय जबाबदाऱ्या पार पाडली. तू काय बाबा आता साहेबाचा मेहना म्हणजे लय महत्वाचाच माणूस की का हो.
मग हायच महत्वाचा माणूस मी हाय ना रे सुरेश. ए सुरेश, अरे सुरेश, अरे असं का गप्प गप्प? हे बघ सुरेश, तुला सुमी काय बी बोलणार नाही. तिला फक्त तुझ्या डोळ्याची तपासणी करायची होती आणि ती केली. आता तुम्ही खुश आहे काय बबन? हो सुरेश, त्या जाग्यांना मॅच्या नादाला लागून जुगार तेवढा खेळू नकोस बाबा. काय वाढू काय कोणाला? आता काय वाढतोय? हाय तेच सरळ झालंय आम्हाला. आरला का संपव की लवकर मग. उल पल्ला लावत बसलायस. अरे सुरेश, आम्ही बोलतोय, तुला काय होतंय रे? जेवताना बोलायचं नसते बघ. निमय खानावळीचा आवरा बारा बारा. सुरेश, जरा शांततेत जीव दिकीर माणसासनी. आम्ही काय जनावर आहे बाका बाका खायचं आणि परत रवत करत बसायचं ती. आवरा पटापटा. एवढं घाटेळ घेतलंय तर टाइम बी पळायला शिक्की जरा. आवरा आवरा. अरे काय झालं? काय टेन्शन आहे का? काय ना हो, सुमीने सांगितले खानावळीचा नियम पाळायला. अहो 9 वाजत आले की ताट धुवून झाली पाहिजे आपली. उरका लवकर पटापटा. ठीक बाबा. अरे सारखं आवरा उगं टाइमपास करू नका. घ्या लवकर. घड्याळात बघा किती वाजल्यात ती. आवरा आवरा. जाधव साहेब, मला तर आज रवत करतच बसायला लागणार आहे बहुतेक. होय, या सुरेशने जरा आज घाईच केली नाही का? ए अरे आवरा लवकर. उगं टाइमपास करत बसू नका. काय झालंय काय आज सुरेश तुला? खानावळीचा नियम. ठीक आहे. काय झालं या सुरेशला? बरं, आता सुमीची पण याला काय भ्या नाहीये. आता मलाच कळणं झालं यावं काय. झोपताना विचार. चल चल. चला येऊ का आता? या. चल येतो सुरेश. उद्या कारखान्यात भेटू. हा हो हो येतो. चला कदम. बबन तू आज तुझ्या घरी जा झोपायला. अरे सुरेश, हेच माझं घर आहे की. हे आपलंय. तुझ्या घरी जा. अरे पण मी इथं झोपतो की रोज. नाही नाही, तू झोपतला आता मारतोस का? माझी झोप मोड होती. अरे सुरेश, ती काय आजचं आहे होय? मी तुला रोजच लाथा मारतो की रोज तुझी झोप मोड होती. आज होऊन चालणार नाही. का? आज काय विशेष आहे काय? ती 15 दिवसाची झोप मोड झाली चालणार नाही. आता ही 15 दिवसाची काय भानगड? अरे बाबा, ह्या महिन्यात 15 दिवस रात्री 10 ते 7 न जागे आता जर झोपलं ना तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत्या. कसली इच्छा? जी मनात असेल ती कुठली बी. कुठली बी म्हणजे कुठली बी होय? होय, कुठली बी. आता जा, नाहीतर माझ्या 10 वाजवशील इथं. जा. हा जातो. सुरेश, मी आतापासून हे उपास धरणार म्हणजे धरणार. धर. पण रात्री 10 ते 7 उठायचं नाही अजिबात. इकडं सुद्धा फिरकायचं नाही. नाही नाही, आता मला कोणी उचलून जरी आणलं का नाही तरी मी इकडे येणार नाही. जातो झोपतो पडदिशी. जा जा लवकर जा. मामासाहेब, हा का की कसं आहे, टायमिंग मध्ये चहा आणला का नाही? अरे आता टायमात आणून उपयोग काय आहे? सकाळपासूनच कामाला उशीर झालाय. काय झालं उशीर? मामासाहेब, जरा फक्त 15 दिवस कड काढा, जरा ऍडजस्ट करा. 15 दिवस काय जात? अहो सुरेश नाईक नाही, मला 15 दिवसाचा इच्छापूर्ती उपाय सांगितलाय. इच्छापूर्तीचा उपाय म्हणजे? अहो म्हणजे आहे की नाही, 15 दिवस रातच्याला 10 ते 7 झोपायचं. म्हणजे मनात ज्या इच्छा येते का नाही त्या सगळ्या पुऱ्या होणार. तुझ्या मनात काय आहे ते माहित आहे, पण तात्यांच्या मनात काय आहे? त्यांची कसली इच्छापूर्ती? असेल त्याचं काहीतरी, आता मला काय माहिती. नाही, ह्या 15 दिवसाची काय तर भानगड आहे. जाधव साहेब बी सांगत होते तात्या काळजीत वाटतात. त्यांना बी 15 दिवस डबल लवकर येणार म्हणलं. काय तर भानगड आहे. पायलट, आपण जाऊया का? बघूया काय भानगड आहे या 15 दिवसाची. हो जाऊया ना. नाही नाही, तशी काही गरज नाही. काळजीचं काय सुद्धा कारण नाही. ते मला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. पायलट चल. चल चल.
अरे पण इथलं काम? आल्यावर अरे ताईला कळलं तर तात्या तात्या बघ सुमे कसा सूरज झोपलाय डारा दूर. मी तुला सांगत होतो की नाही काळजी करायचं अजिबात कारण नाही. अरे पण 10 ते 7 झोपून परत कसं काय झोपू शकतो माणूस? ती पण खरं आहे म्हणा. तात्या तात्या सुरेश सुरेश आहे सुरेश. अरे उठ की सुरेश. तात्या अहो करतो 15 दिवसात होणार साहेब. हे काय बडबडायला लागले तात्या? मला बी काय अर्थ लागण झालाय त्याचा. पण ते 15 दिवस 10 ते 7 उपास इच्छापूर्ती त्याच काहीतरी असं लाग. कसली इच्छापूर्ती? हाय एक अरे पण कसली? लगीन व्हावं. म्हणजे अयो सुरेश मग दुसरं लगीन? तुम्ही गेल्यावर एकटं वाटतंय म्हणत होता अगं सुरेश, म्हणून डायरेक्ट दुसरं लगीन करायचं वय. तुम्ही अगं माझं एक ठीक आहे पण सुरेशला दुसरं लगीन म्हणजे? सुरेश उठ. बबन काही बडबडू नकोस. तात्या ओ तात्या 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 जाग व्हा तात्या. काय तुम्ही सगळेजण कसं काय इथं? तुम्ही कारखाना डबं का लवकर पोहोचवलं? अगं लवकर जेवण बनवलं होतं म्या. पण कामाच्या माणसाला गार्जन कसं काय देताय तुम्ही? अगं ती पण पण मला एक सांगा, ते 15 दिवसाची काय भानगड आहे हो? कारखान्यावर 15 दिवस डबं लवकर पोहोचवणार आणि बबन बी सांगतोय ते 15 दिवस 10 ते 7 लवकर झोपणार. मला काय कळना झाले तुमचं. अगं काय नाही. तात्या खरं काय ते सांग. अहो जाऊ बापू काय नाही, एक उपास धरलाय मी 15 दिवसाचा. अरे हो पण तुला दुसरं लगीन करायची काय गरज आहे रे? ए मी कशाला दुसरं लग्न करू बाबा? मग 10 ते 7 झोपायचा उपास कशाला धरलास? कसली इच्छा पूर्ती करायची होती तुला? अरे कसली नाही बाबा. तात्या सांगा बघू खरं, मला लय काळजी वाटायला लागली. अगं ते तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी करते उपास. तात्या कशाला? आधीच तुम्ही एवढं केलंय माझ्यासाठी, आता अजून काय नको. अगं बापाने किती केलं पुरीसाठी तर ती कमीच असतं. आणि माझ्या चिमणीसाठी काय 15 दिवस झोपायचं तर आहे. तात्या पण सगळं तुम्हीच करून कसं चालेल? मलाही काहीतरी जबाबदारी घेऊ दे ना, नाहीतर तुमची चिमणी जीव घेईल माझा. अहो जावा बापू, तुम्हीच तिचा जीव आहे, ती कशी गेली तुमचा जीव? सुमे काय काळजी करू नको. पक्क नव तात्या? हो ग माझी बाय, काय काळजी करू नकोस. आता जावा कारखान्यात बघू, जावा तुमचं काम नको बुडवायला. खरंच काळजी करू नका नव मी? अगं खरंच ग माझी बाय, अजिबात काळजी करू नकोस. हो पाटील साहेब, हो नक्कीच. नाही मागच्या वेळची मीटिंग चांगलीच झाली आपली. पुन्हा हो ताई हो आपण भेटूच नक्की. ताई अरे काय झालं नरसू, बोलतेय ना मी. तू लवकर आलास का? ताई तुला खुशखबर द्यायला आलोय मी. काय कसली खुश खबर? ताई तुला दिलेल्या शब्दाला जागलोय मी. आता सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. म्हणजे काय म्हणतोस काय नरसू, नीट सांग जरा. ताई मी फिरलेलं चक्र असं फिरलंय ना की काय विचारूच नकोस. 15 दिवस, फक्त 15 दिवस थांब, तुला तुझी भाऊबीज मी परत देणार. नरसू तू असं कोड्यातच बोलणार आहेस का? नक्की काय झालंय ते सरळ सांग बरं. ताई त्या म्हाताऱ्याला सगळीकडनं आवळायला सुरुवात केली. तालुक्यातलं वर्ल्ड फेमस आचारी आहे ना तो, त्याची आकड कशी वाकतो बघच आता तो. 15 दिवसाच्या फेऱ्यात असा अडकवला ना त्याला. म्हणजे नरसू तू नेमकं काय केलंयस? मी त्याला सांगितलं, म्हटलं तुझ्या मुलीचा संसार जर का सुरळीत व्हावा असं वाटत असेल तर ताई मॅडम सांगतील तसं तुला वागावं लागेल. बघ आता 15 दिवसात नंदी बैलासारखं येईल तुझ्या पुढे. तुझ्या पायावर नाही त्यांनी लोळण घातली ना तर नरसू नाव नाही सांगणार.
नरसू, त्याने माझ्या पायावर लोळण घेऊन मला काय फायदा त्याचा? त्या आचार्याने एकदा लोळण घेतली की खानावळवाली घेणारच ना. तसं जर झालं ना नरसू, तर मला तुझी भाऊबीज मिळाली असं समजेल मी. दिली ताई भाऊबीज, दिली. फक्त 15 दिवस थांब. सुरेश, सगळ्याशी वाढ लवकर जेवायला. 9च्या आत सगळं संपलं पाहिजे. खानावळचा नियम पाळ की. वाढ लवकर सगळ्याशी जेवायला. बसा बसा, जेवा पाठदिशी. थांबा थांबा, बसायला घे. बसायला करा सुरुवात, करा सुरुवात. अरे टाइम बघा, 9 वाजले त्या. आणि ताट ठेवा इथं तशीच, मी धुतो. काय काळजी करू नका ताटाची. सुरेश, अरे नियम. अहो 9चा नियम पाळायला पाहिजे म्हणून तर चाललंय सगळं. आवरा लवकर, आवरा आवरा आवरा. हो हो, झालं झालं. आवरा. जावा तुम्ही, ताटांची काळजी करू नका, मी धुतो. बरं सुरेश, ताट तेवढी चकाचक धुऊ बर का. आणि मला पण आता गेलं पाहिजे. ताट अजून झाली का नाही, तू पण निवांत झोप. उपास मोडाय नको बर का. चल. सुमे, तू किती शतपावली करणार आहेस? इतकंही नसतं चालायचं जेवल्यावर. काय झालंय? पायलट, मला करमनाच झालंय बघ. का? तात्या, सुमे, तू आता त्यांच्या मागे लागू नकोस. अगं त्यांना जरा त्यांची स्पेस दे. हा? म्हणजे त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू दे ना जरा. सारखं तू म्हणतेस तसंच वागायचं का त्यांनी? ते जर त्यांच्या पद्धतीने वागले तर 4 दिवसात वाट लावून ठेवतील. तुला नाही माहिती तात्यांची गुण. परत तेच. सुम्या, का जरा विश्वास ठेव ना त्यांच्यावर. हे बघ, तूच सारखी आठवण करून देतेस त्यांना जुगाराची. जुगाराचं नाही म्हणत मी आता. मग अरे तात्या माझी आणि माझ्या संसाराची एवढी का काळजी करतात? लगीन झालं तेव्हा मिरवत होतं. पायलट मिळाला, सगळी काळजी मिटली, माझी पोरगी आता सुखानं संसार करत. पण आता कसली काळजी लागली त्यांना? बस बस. सुमे, आई वडील असेच असतात. कितीही काळजी केली ना तरी कमीच वाटते त्यांना. आता मम्माच बघ ना, माझी किती काळजी करते अगं ती. हा, पण तात्या काळजी करणार नाहीत म्हणलं होतं. परत तेच. अगं लहानपणापासून वाढवलंय त्यांनी तुला. आता तू जवळ नाहीयेस म्हटल्यावर काळजी वाटणारच ना तुझी त्यांना. सुमी जेवली असेल का? सुमीची नीट झोप झाली असेल का? सुमी कोणाची भांडत नसेल ना? म्हणजे मी भांडकुदळ आहे का? अजिबात नाही. पण तात्यांना असं वाटत असेल असं मला वाटतंय. तू काय टेन्शन घेऊ नकोस ग सुमे. टेन्शन नाही, पण तात्या असं 15 दिवस 10 ते 7 झोपणार, मग इच्छापूर्ती होणार, ह्या असलं कधी करणार नाहीत. ह्या आधी कधीच वागलं नाही तात्या असं. हा, हे मलाही खरंच पटत नाहीये ते. तेच तर. पायलट, मला उगाच रुक लागले बघ. मी उद्याच्या उद्या जाणार आणि तात्यांची काय भानगड आहे माहिती करून घेणारच. तात्यांचं काहीतरी वेगळं चाललंय आणि हे मला माहिती करून घ्यायच पाहिजे.